कालपासून परभणी जिल्ह्यामध्ये मान्सूनने हजेरी लावली. मात्र काल जो पाऊस झालाय त्याच्यामुळं परभणी तालुक्यातील आडगाव बाजार या परिसरामध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी पेरणीच्यासाठी जमिनी तयार केल्या होत्या त्या जमिनीची जी सुपीक माती होती ती संपूर्ण खरडून गेलेली आहे आणि आता शेतामध्ये अक्षरशः आपल्याला मोठमोठे खड्डे, त्याचबरोबर वाळू असेल, दगड असेल, हे पुराच्या पाण्यानं वाहून आल्याचं आपल्याला चित्र बघायला मिळतंय. आत्ताही पाऊस सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बळीराजा जो आहे तो हवालदिल झालेला आहे. कालची परिस्थिती कशी होती एकंदरीत? माझ्या जिंदगीत 2019 पासून माझ्या वडिलांनी जमीन दिली. असा पाऊस मी कधीही पाहिला नाही. आहे ते आम्ही जे जमिनीमध्ये सुपीक केली, खतं टाकले, बेड पाडले, जमीन हे केली, पूर्णच्या पूर्ण जमीन होतं ते नव्हतं झालं आमचं. याच्यात आमचं काही उरलं नाही. आमच्याकडे आता काही पैसा नाही. जिंदगी वाचून काही उपयोग नाही सर. या जिंदगीत कधीही न होणार नुकसान आमच्या विहिरी पडल्या, काही नाही. धीर 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 धरा. वाचून उपयोग नाही. आम्ही एका याच्यात विहिरीत उड्या टाकणार. हे असं करू नका, सरकार मदत करेल. एवढं हताश नका होऊ. काय सरकार मदत करणारच आहे? होतं नव्हतं ते पैसे आणून टाकले. 2 मुलं कामाला आहेत बाहेर, कुठून पैसा आणायचा? धीर धरा, धीर धरा. पैशाची आता शक्यताच नाही. सरकारनं मदत करावी. ती आमच्या जवळ मायापुंगी पूर्ण संपलेली आहे. आता काही आमच्याकडे उरलेलं नाही. पेरायला बियाणं आमच्या जवळ आहे, पण प्यायला जमीन नाही पेरायला. काय करायचं? का बांधावर आता कोणी नाही. फोन लावतोय सकाळपासून, तलाट्याचा फोन स्विच ऑफ, कृषी अधिकाऱ्याला फोटो पाठवला तो पण आला नाही. पाहतोय, येतोय, कधी येतोय, हे काही अंत नाही. आमच्या जिंदगीत उरलाच नाही आम्हाला काय. आणि तो पण आडगावातच, आडगावच्या अलीकडच पाऊस पडला. या जिंदगीत कधीही असा पाऊस झाला नाही. धीर धरा, सरकार मदत करेल. असं हताश होऊ नका. काल एकंदरीत काय परिस्थिती होती पाण्याची? किती शेतीचं नुकसान झालं या भागात? या शेतीचं नुकसान या आडगाव शिवारामध्ये भरपूर नुकसान झालेले आहे. नदीच्या आमचे ओढे पूर्ण असं फुल भरून हर एक बेड पाडलेले पूर्ण असे सवान झालेले आहेत. याच्यानंतर पुन्हा खडाखडी झाली आणि विहिरी पडापडी झाली, असे भरपूर नुकसान झालेले. तरी आम्ही कृषी अधिकाऱ्यांना यांना फोन केले होते. काय सांगितलं मग त्यांनी? त्याने फोनच उचलले नाही. आपण बघतोय की आडगाव परिसरात जो आहे त्या भागामध्ये काल सायंकाळच्या सुमारास जो आहे ते ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळं ह्या जमिनी ज्या आहेत त्या संपूर्ण अशा पद्धतीने खरडून गेल्या. त्यामुळे बळीराजा जो आहे तो हवालदिल झालेला आहे. अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. मात्र पुसण्यासाठी या ठिकाणी कोणी दाखल झाला नाही. बाबा, तुमच्याकडे किती जमीन आहे? काय परिस्थिती आहे जमीन? जमीन आहे, सगळी मशागत केली होती आम्ही जमिनीची. बेड वळले, बैलावर वळले, काही ट्रॅक्टरनं वळले काही. जर पाणी असा झाला की मागे पाळला नाही, पुढे पाण्यात येणार नाही, एवढा पाणी झाला आहे. नदी आमच्या वावरातून गेली आहे. त्या नदीत पाणी सुद्धा बसलं नाही. नदीतही पाणी तेवढंच चाललंय आणि बाहेरून बी पाणी तेवढंच चाललंय. सगळे रानं आमचे खरडून गेले, काहीच राहिलं नाही आता मागं शिल्लक. आता हे पेरणी करावं कशी, खत पाणी आणावं कसं आणि शेतीमध्ये लावावं कसं, हे काय आम्हाला आता सुचना झालंय. याला नीट करायला किती पैसे लागतील आता? पैशाचा काय अंतच घेता येत नाही सर. आता हे पाहणं तुम्ही प्रत्यक्ष, आता या शेतीमध्ये ढकलून नाही राहिलं सुद्धा. माती तर गेली, पण हे वाळू सुद्धा आली, दगड आले. ओढे आता शेतीतून ते ओढा तर ते खरडून गेला, पण शेत्या सुद्धा खरडून गेल्या आमच्या. आता आम्हाला हे पेराव कसं हे सुद्धा कळणं झालंय. पैसा नाही, आदला नाही. शेतकरी पहिलाच घालणीत आलेला असतो पेरणीच्या टायमाला. करावं काय, सुचत ना आम्हाला काय. रात्रंदिवस झोप लागणं झाली. एवढा आता हे एवढी जमीन खरडून गेली तर आता हे येणार पीक कसं, हे आम्हाला काहीच कळना. आपण बघतोय की शेतकऱ्यांची मागणी आहे की तात्काळ हे जे काही नुकसान झालंय, शेतकऱ्यांच्या शेतातला जो सुपीक माती होती ती वाहून गेली, त्यामुळे मोठमोठे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खड्डे पडले. आता हे नीट करण्यासाठी सरकारनं जे आहे ते मदत करावी अशी मागणी सरकारकडनं केली जाते. मात्र प्रशासनाचे कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावरती याचे पंचनामे करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी अजून पोहोचलेले नाही. त्यामुळं सरकारने तात्काळ पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं जोर धरू लागली आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, आडगाव, परभणी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.